नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की जी आता आपली 31 तारखेला जी राज्यसेवा झाली, त्यामध्ये कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो. तर आपण काहीच वेळ न गमावता आपण सुरू करूया. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी आधी पण जुन्या पॅटर्नने मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि जी मागची जी नवीन पॅटर्न होता त्याने सुद्धा मी मुख्य परीक्षा दिलेली आहे. तर या मुख्य परीक्षेतून म्हणजे आधी जितक्या पण काही परीक्षा दिल्या त्यातून जो अनुभव आला आहे, त्यातूनच आज आपण बघू की किती काय कट ऑफ लागू शकतो याची आपण एक रेंज काढू. ठीक आहे. सर्वात पहिले आपण बघू की पेपर कसा होता. तर जितक्या पण मुलांच्या रिॲक्शन आल्या त्याच्यानुसार हा पेपर हार्डच कॅटेगरीमध्ये होता. ठीक आहे. तर आपण याच्यावरून आपण आता कट ऑफ ठरवू की बाबा कट ऑफ काय लागू शकते. तर आपण सर्वात पहिले प्रश्न बघू की प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे होतं. कसे हार्ड होते, मीडियम होते की सोपे होते. त्याच्यानुसार आपण कॅटेगरीमध्ये टाकून आपण कट ऑफची एक रेंज सिलेक्ट करू. ठीक आहे. सर्वात पहिलं आपण हिस्ट्री घेऊ. तर हिस्ट्रीमध्ये आपण एक विषय घेत घेऊ. हिस्ट्रीमध्ये हा जो पहिला प्रश्न होता ब्रिटिश इंडियावाला, हा खूप साऱ्या मुलांचा हा प्रश्न चुकलेला आहे. कारण की त्यांनी जो उत्तर दिलेलं आहे, हे जे नव्या कायदेमंडळाची आहे, हे चुकीचं दिलं आहे. म्हणून हा प्रश्न म्हणजे थोडाफार हार्ड कॅटेगरीचा प्रश्न आहे. ठीक आहे. दुसरावाला हा PYQ आहे, म्हणून याला आपण हार्डमध्ये नाही टाकू. ठीक आहे. हा PYQ आहे. हा पण खूप मुलांचा चुकला. इथं पूर्णपणे जबाबदार शासन म्हणून आपण हार्ड कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. त्यानंतर हा पण खूप मुलांनी मिडिएवल इंडिया वाचलेलं नसते. हा पण हार्ड कॅटेगरीमध्ये जाईल. हा पण एक हार्ड कॅटेगरीवाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. खूप साऱ्या लोकांना हा आला नाही. ठीक आहे. हा थोडासा हा पण एक हार्डच कॅटेगरीमध्ये जातो. हिस्ट्री लोकांना हार्ड गेलेला आहे. हिस्ट्री लोकांना काही काही लोकांना हार्ड गेलेला आहे. हा पण एक हार्डच आहे. ठीक आहे. हार्डच कॅटेगरीमध्ये येतोय हा पण. त्यानंतर अजून खाली बघू आपण. त्यानंतर हा पण आता खूप साऱ्या मुलांना आपलं योजना झालेल्या असतात बऱ्यापैकी, म्हणून हा प्रश्न त्यांच्यासाठी इझी असेल. हा पण थोडाफार इझी होता. खूप साऱ्या मुलांनी म्हणजे याला बरोबर केलेलं असं मी म्हणेल. हा आपल्या पुस्तकातला प्रश्न आहे. खूप ठिकाणी याचे सोर्स भेटून जातात तुम्हाला. शासकीय सेवेचा राजीनामा दिलेले म्हणून. ठीक आहे. कारण की रानडे वगैरे हे इथं आधीचेच होते. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर म्हणून तर इथं उत्तर निघत होतं. त्यानंतर हा एक हार्ड कॅटेगरीमध्ये होता आणि हा पण थोडाफार पण तरी याचं उत्तर येऊन जात होतं. त्यानंतर हा वाला एक PYQ आहे. हा इबन बतुता जियाउद्दीन बरीनी, तर हा पण निघत होता. हा एक हार्ड कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे. आणि हा पण हार्ड कॅटेगरीमध्ये. तरी पण आपण असं पकडू की हे जे 15 प्रश्न होते आपले हिस्ट्रीचे, या 15 प्रश्नापैकी एक एक घेऊ आपण. या 15 प्रश्नापैकी फक्त आणि फक्त म्हणजे 7च प्रश्न येऊ शकत होते. म्हणजे बाकीचे 8 प्रश्न म्हणजे मोस्टली चुकलेले आहे. 8 प्रश्न हिस्ट्रीचे रॉंगच झालेले आहे मोस्ट ऑफ द टाईम पोरांचे. ठीक आहे. हिस्ट्रीचे. आता आपण समोरचा विषय घेऊ. ठीक आहे. आता आपण येऊ भूगोलवरती. तर भूगोल बघा. भूगोलचा हा वाला प्रश्न हा खूप ठिकाणी आपण वाचलेला आहे आणि हा येण्यासारखा आहे, म्हणून हा एक सोप्या कॅटेगरीवाला प्रश्न आहे. हा पण प्रश्न सोप्याच कॅटेगरीमध्ये येईल कारण की गडचिरोली प्रत्येकाला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये खूप जास्त वनक्षेत्र आहे. तर याच्यावरून हा एक सुटत होता. याला पण आपण इझीच कॅटेगरीमध्ये टाकू. ठीक आहे. त्यानंतर अरवली. अरवली हा न्यूजमध्ये होता आधीपासून. ज्या मुलांनी करंट अफेअर चांगलं केलं असेल त्यांना 100% हा प्रश्न नक्की आला असेल. ठीक आहे. कारण की तो वली पर्वत नाही आहे तो. ठीक आहे. त्यानंतर हा एक हार्ड कॅटेगरीवाला प्रश्न आहे. हा पण मी याला हार्डच कॅटेगरीमध्ये टाकेल कारण की काही काही लोकांना नसेल आला हा पण. त्यानंतर हा वाला मागचा PYQ आहे आपल्या कंबाईनचा PYQ होता. सिटी ऑफ गेट सॉरी. हा संभाजीनगरवरून सिटी ऑफ गेट्स त्याच्यावरून उत्तर निघत होतं म्हणजे बरोबर. ठीक आहे. त्यानंतर हा वाला प्रश्न पण आपण हार्डच कॅटेगरीमध्ये टाकू. हा वाला प्रश्न पण हार्डच कॅटेगरीमध्ये येईल.
त्यानंतर समोरचं हा वाला PYQ आहे. हा आधीच्या परीक्षेत आलेला, आपल्या 23ला आलेला आय थिंक. हा PYQ होता. हा हार्ड कॅटेगरीवाला प्रश्न होता. हा वाला आपल्या सोर्सेसमधला प्रश्न आहे. ठीक आहे, हा इझी प्रश्न आहे. हा प्रश्न पण PYQचा आहे आपला. व्यवस्थित वाचला आपण तर आपल्याला समजून येते की सगळ्यात जास्त घनता तिथंच आहे, दरवर्षिक वाढ. ठीक आहे. त्यानंतर हा पण PYQचा आहे एका प्रकारे. हा पण PYQचा आहे. आयोगानं खूप वेळेस विचारला. हा पण इझी कॅटेगरीवाला प्रश्न आहे. हा थोडा हार्ड कॅटेगरीवाला प्रश्न आहे. त्यानंतर हे आपलं भूगोल. भूगोलमध्ये जेमतेम आपण असं पकडू की ठीक आहे, काही काही सोपे प्रश्न पण समजा चुकू शकतात. समजा काही सोपे जरी असले समजा प्रश्न, तरी पण भूगोलमध्ये 15 पैकी तरी समजा 6 चुकले, समजा आपण असं पकडू 6 चुकले समजा. आपण जास्तीचा आकडा घेऊ. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ इन्व्हायरमेंटवरती. इन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न येतात. त्यातला हा जो पहिला प्रश्न होता हा सोप्पा प्रश्न होता, कारण की खूप लोकांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा वाचलेला आहे आणि माहीत आहे. पण काही काहींनी ऑल ऑफ दी अबो सोबत सुद्धा गेले असतील, कारण की इथं तसे ऑप्शन पण होते. त्यामुळं थोडासा आपण याला हार्ड कॅटेगरीमध्येच टाकू याला. ठीक आहे. हा एक होता म्हणजे इझीच होता. याच्यावरती पण खूप लोकांना ऑब्जेक्शन घेतलेले आहे याच्यावरती. आणि हा पण इझीच होता. आणि हा होता नोट्समध्ये. ज्यांनी ज्यांनी वाचलं त्यांना माहीत होते किंवा क्लेमेंट्स हा बायोमीची संज्ञा दिलेली आहे. तर यानुसार आपण असं पकडू की आपले इन्व्हायरमेंटचे 5 पैकी 2 तर 100% चुकणार आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर आपण समोरचं घेऊ आपलं हे इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात पहिले हा वाला प्रश्न खूप साऱ्या लोकांना हार्ड गेला असेल, कारण की काही काही लोकांना इथं प्रायव्हेट आणि इथं जे गव्हर्नमेंट आहे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं असेल. तर हा तुला हार्ड कॅटेगरीमध्ये टाकू आपण. हा वाला हार्डच कॅटेगरीमध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर हा वाला एक इझी होता. हा जुना PYQ आहे आपला. त्यानंतर हा पण थोडा हार्ड कॅटेगरीमध्ये येऊ शकतो, कारण की थोडे थोडे सारखे सारखेच याच्यामध्ये स्टेटमेंट होते. ठीक आहे. हा इझी कॅटेगरीमध्ये येईल. हा पण थोडासा काही काही लोकांना हार्ड जाऊ शकतो, कारण की त्यांना असं वाटायला असेल की बाबा हे दिलेलं आहे म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तर होऊ शकते काही लोकांकडून चूक. हा पण प्रश्न खूप साऱ्या लोकांचा चुकलेला आहे. याच्यात पण थोडंफार म्हणजे लोकांना कन्फ्युजन झालेलं आहे याच्यामध्ये. हा म्हणजे आलेला आहे काही काही लोकांचा बरोबर, काही काही लोकांना हा हार्ड बी वाटू शकतो. ठीक आहे. हा पण एक इझी प्रश्न होता, आणि हा पण एक इझी प्रश्न होता, आणि हा पण एक इझी प्रश्न होता. तर आपण जर समजा असं साधं गृहीत धरलं, तर याच्यामध्ये पण आपण एक काम करू की थोडेफार इझी होते आणि काही काही कठीण होते. त्याच्यानुसार आपण इकॉनॉमीची पण आपण तीच रेंज ठेवू की इकॉनॉमीमध्ये 15 पैकी 7 चुकलेले आपण हे चुका पकडू राहिलो. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स झालं आहे. समोरचं आपण आता सायन्स घेऊ. सायन्सबद्दल जर बोलायचं झालं, सायन्सला म्हणजे आपण बघा, आता सायन्ससाठी आपण एकदम इझी करू. सायन्समध्ये की नाही, मोस्टली जे सायन्सचे क्वेश्चन होते ते सगळेचे सगळे खूप जास्त हार्ड लेवलचे होते. त्यातले म्हणजे 10 तरी आले नाही एखाद्याला, तरी म्हणजे खूप जास्त झाले, कारण की त्यामध्ये जो आपला ट्रेडिशनल कंटेंट होता तो न विचारता एकदम कंटेंटच्या बाहेर गेलाय, मोस्टली आपल्या फिजिक्समध्ये. ठीक आहे. फिजिक्समध्ये तर आपण म्हणजे एकदम कमी पकडू. 20 पैकी आपण असं करू, 20 पैकी फक्त 10, म्हणजे कसे तरी 10 मार्क आले सायन्समध्ये, असं पकडू आपण. सायन्समध्ये 20 पैकी, एकच मिनटं, सायन्समध्ये 20 पैकी फक्त 10 आले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उरतो आपलं करंट अफेअर, सॉरी आपलं पॉलिटी घेऊ आधी.
पॉलिटी थोडं इझी लेवलला होतं, काही काही हार्ड होते. पण पॉलिटी सगळ्यांचा चांगला असल्यामुळे आपण जसं पकडू की याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये 15 पैकी आपले 5 चुकले असं पकडू. ठीक आहे, पॉलिटीमध्ये. आणि जे करंट होतं, करंटमध्ये करंट थोडं हार्ड लेवलचं होतं. तर तसं आपण जसं हिस्ट्रीला आणि इकॉनॉमीला पकडले त्याप्रकारे आपण इथं 7 7 पकडू, म्हणजे 8 तरी समजा तुमचे बरोबर येण्यासारखे होते. जर आपण या सगळ्यांची समजा आता एक बेरीज करून बघू, एक 8 6 2 7 10 5 7, ठीक आहे. तर ही जेमतेम आपल्याला भेटते 44 पर्यंत. एकच मिनिट. आपल्याला ती 44 पर्यंत भेटते समजा, ठीक आहे. तर आपण असं पकडू साधं की आपण समजा 1-2 समजा आले असतील, समजा काही लोकांचे समजा 42 ही रेंज पकडू आपण. 42 चुकलेले आहे. 42 चुकले, म्हणजे मोस्टली लोकांचे 42 चुकले. आणि त्यांचे मग बरोबर किती आले असतील, समजा 58 त्यांचे बरोबर आले असतील, ठीक आहे. जर 58 वरून जर आपण काढलं, समजा 58 वरून जर आपण 58 बरोबर आहे 42 चुकलेले आहे. 58 इंटू 2 इंटू 48 इंटू आपलं 0.5, तर किती येतो 92. तर 92, ठीक आहे. आता बघा, आपण काय केलं, मॅक्सिमम घेतलं इथं 42, ठीक आहे. आपण इथं मॅक्सिमम 42 चुकलेले घेतले, ठीक आहे. त्यामुळं मॅक्सिमम 42 चुकलेले घेतले. पण काही काही मुलांचे बघा इथं 38 39 40 41 42, ठीक आहे. आपण इथं मॅक्सिमम घेतले. या इतके ही रेंज असेल पोरांची चुकलेले, 38 39 मोस्ट ऑफ द पोरांची, ठीक आहे. तर कट ऑफ की नाही याच रेंजमध्ये डिसाईड होऊन जाईल. म्हणजे याच जिथं जास्त मुलं सापडतील तिथंच आपल्याला कट ऑफची रेंज सापडेल. तर त्यानुसार जर आपण कट ऑफ काढला, तर एक कट ऑफचं जर एक साधं गणित जर काढलं आपण, तर यावरून मला असं वाटते की ओपनचा कट ऑफ, ओपनसाठी हा 94 ते 98 मध्ये असेल, ठीक आहे. सेम फॉर ओबीसी, सेम फॉर SCBC, ठीक आहे. यांच्यासाठी हा 94 ते 98ची रेंज असू शकते. आता आपण हा जो कट ऑफ सांगितला, हा आपण सांगितला आहे की आत्ताच्या 87 जागा, ठीक आहे. आणि याच्यामध्ये 200 जागांची वाढ होणार आहे असं म्हणताय, ठीक आहे. जर 200पेक्षा जास्त जागा जर वाढ झाली, तर हा 94 वरून अजून खाली जाईल, ठीक आहे. तो 92 पर्यंत पण जाऊ शकतो, ठीक आहे. पण तो जी रेंज आहे आपली ही वाली 94 ते 98 इथपर्यंत राहू शकतो, कारण की तो 100च्या वरती जाणं इम्पॉसिबल आहे. 100च्या वरती तो जाणार नाही. तर तो मोस्टली इथंच खेळेल तो 94 ते 98. आणि जे अदर कॅटेगरीवाले आहे त्यांना म्हणजे समजा SCसाठी घेतलं आहे आपण, तर SCसाठी 88 पासून ते 92 पर्यंत येऊ शकतो. तसाच STचा याच्यापेक्षा आपला 85 पर्यंत म्हणजे जाऊ शकतो कट ऑफ. तर ही वाली म्हणजे एक साधी सरळ, जी म्हणजे मी मोस्ट ऑफ द टाइम काढतो आणि याच्यावरूनच म्हणजे मी मोस्टली बघत असतो की कट ऑफची रेंज काय असू शकते. तर ही वाली मला एक प्रॉपर रेंज वाटते की याच्यामध्ये आपला कट ऑफ राहू शकतो. ओपनचा 94 पासून ते 98 पर्यंत. 100 जाण्याचे चान्सेस नाही आहे, कारण की जागा वाढणार आहे आणि वरून कट ऑफ हा खूप जास्त, म्हणजे आपला पेपर हा खूप जास्त हार्ड होता. त्यामुळे रेंज हीच असणार आहे. याच्यापेक्षा बाहेर जाणं खूप म्हणजे खूप मुश्किल आहे, म्हणजे याच्यापेक्षा बाहेर जाणं. तर यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या जी पुढची तयारी आहे मुख्य परीक्षेची, ती तुम्ही सुरुवात करू शकता आणि त्यासाठी आताच तुम्ही कामाला लागू शकता, ठीक आहे. जर कोणाला आवडला असेल कट ऑफ, त्यांनी नक्की सांगा कमेंट्समध्ये. कोणाला जर नसेल आवडला, त्यांना वाटलं असेल की काहीतरी दुसरं असेल, ते पण तुम्ही कमेंटमध्ये तुमचं सगळं काही शेअर करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच.